धनगर आरक्षण लढा, आझाद मैदानावरील उपोषण स्थगित, मात्र आरक्षणाचा लढा सुरूच राहणार, दीपक बोराडे यांचा निर्धार. केदारखेडा, प्रतिनिधी BK धसाळ. मुंबई जालना धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण अखेर 10 दिवसांनंतर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राम शिंदे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर दीपक बोराडे यांनी उपोषण सोडले. मात्र हे उपोषण संपलेले नसून केवळ काही काळासाठी स्थगित केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा बोराडे यांनी यावेळी दिला. सासऱ्यांचे बलिदान आणि समाजाचा संताप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मार्च 16 रोजी दीपक बोराडे यांनी हे उपोषण सुरू केले होते. सलग 10 दिवस चाललेल्या या उपोषणादरम्यान बोराडे यांची प्रकृती खालावत चालली होती. आपल्या जावयाचे होणारे हाल पाहून त्यांचे सासरे रामराव पाटील अत्यंत व्यथित झाले होते. याच कारणातून त्यांनी दीपक बोराडे यांच्या निवासस्थानी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने दीपक भाऊंची भेट घेण्यास उशीर केल्यामुळेच रामराव पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. ही आत्महत्या नसून एक प्रकारे प्रशासकीय दिरंगाईमुळे झालेली हत्याच आहे, अशी संतप्त भावना धनगर समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. शासकीय शिष्टमंडळाची भेट आणि आश्वासन. मार्च 25 रोजी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर जाऊन दीपक बोराडे यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन त्रुटी आणि शासकीय अडचणी दूर करण्याची जबाबदारी सरकारने घेतली असल्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाने दिले. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दीपक बोराडे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. समितीची उपस्थिती. यावेळी दीपक बोराडे यांच्यासोबत धनगर आरक्षण संघर्ष समितीचे संतोष कोल्हे, भगवान माथले, मोहन देवक्ते, गणेश कोल्हे, प्रल्हाद नेमाने, अरुण रोडगे, दिलीप रिठे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या सासऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. जोपर्यंत शासन धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आमचा हा एल्गार सुरूच राहील, असे दीपक बोराडे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितले.